नमस्कार मंडळी, चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती मस्त हेल्दी अशी रेसिपी आहे। त्या रेसिपीचं नाव आहे दलियाचे डोसे किंवा उत्तप्पे। तुम्ही काहीही बनवू शकता। तर हे डोसे आणि उत्तप्पे बनवण्याकरता आपल्याला 2 वाटी दलिया लागणार आहे, 1 वाटी उडीद डाळ लागणार आहे आणि अर्धा चमचा मेथीचे दाणे लागणार आहेत। हे सर्व आपण 4 ते 5 तास आधी भिजत ठेवायचे आहेत आणि मग नंतर वाटून घ्यायचे आहेत। इथे मी 2 वाट्या दलिया घेत आहे आणि 1 वाटी उडीद डाळ किंवा उडीद लागेल। माझ्याकडे अख्खे उडीद आहेत तर ते मी उडीद घेत आहे। तर 2 वाटी दलिया आणि 1 वाटी उडीद असं याचं प्रमाण आहे। आणि याच्यामध्ये अर्धा चमचा मेथी दाणे टाकायचे आहेत आणि आता हे स्वच्छ धुवून घेऊयात आणि मग याच्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे आणि हे 4 ते 5 तास आपण भिजत ठेवायचे आहेत। हे 2 ते 3 पाण्यात मी छान धुवून घेतलेले आहेत। मेथी पण घातलेली आहे त्याच्यामध्ये। आता आपण याच्यामध्ये पाणी घालूया आणि हे 4 ते 5 तास आपण भिजत ठेवूया आणि त्यानंतर मग आपण हे वाटून घ्यायचं आहे। दलिया, मेथी आणि अख्खे उडीद छान 4 तास आपण भिजत ठेवले होते। आता हे मिक्सरमधनं मी बारीक वाटून घेत आहे आणि वाटून घेतल्यानंतर परत हे आंबवायला आपल्याला साधारण 6 ते 7 तास ठेवायचे आहेत। स्मूथ असं डोशाचं बॅटर वाटून झालेलं आहे। आता आपण हे 7 ते 8 तास आंबवायला ठेवूयात। सात ते 8 तास आपण पीठ आंबवायला ठेवलं होतं आणि हे बघा, हे मस्त छान असं हे पीठ आंबलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी आणि मीठ घालूया, म्हणजे आपलं बॅटर तयार झालेलं असेल, मग आपण त्याचे डोसे आणि उत्तप्पे घालू शकू। तर याच्यात मी चवीनुसार मीठ घालते आहे आणि थोडंसं पाणी घालत आहे। छान मिक्स करून घेऊयात। किती छान हे पीठ फुललेलं आहे आणि छान आंबलेलं आहे। तवा तापल्यावर मी याच्यावर एक डोसा घालून बघितला आहे। डोसा झाल्यावर आपण याच्यावर एक उत्तप्पा पण करून बघणार आहोत। छान असा आपला हा डोसा झालेला आहे, सगळ्या बाजूने छान सुटलेला आहे। आता आपण एक उत्तप्पा घालूयात। डोसा झाल्यावर मी आता एक उत्तप्पा घातलेला आहे, त्याच्यावर बारीक कांदा चिरून घातलेला आहे आणि गन पावडर घातलेली आहे। आता हा आपण दोन्ही बाजूने छान खरपूस असा बनवून घेऊयात। मस्त छान असा आपला दलियाचा डोसा आणि उत्तप्पा तयार झालेला आहे आणि त्याच्याबरोबर टिपिकल अशी ऑथेंटिक बटाट्याची भाजी बनवलेली आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला हा दलियाचा डोसा आणि उत्तप्पा आवडला का ते मला जरूर कळवा। धन्यवाद।